नमस्कार मित्रांनो, मी संतोष शिंदे बजेट प्रवासीच्या भक्तिमय प्रवासात तुमचं मनपूर्वक स्वागत करतो। तर मित्रांनो, आपण निघालोय कडेपठारावर श्री खंडेरायांच्या दर्शनाला। भाग 1 मध्ये आपण मुंबई ते जेजुरीपर्यंत रेल्वेने प्रवास करून येथे येऊन जेजुरी गडावर श्री खंडेरायांचं दर्शन करून पश्चिम दरवाजाने आपण कडेपठाराकडे निघालेले आहोत। तर भाग 1 तुम्ही जर का पाहिला नसेल तर मित्रांनो, त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे। अवश्य पाहावा व व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर व सबस्क्राईब नक्की करा। मित्रांनो, सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने येथे पठारावर जायचे असल्यास पहाटे लवकर सुरुवात करावी, जेणेकरून अधिकचं सोपं जाईल। आपण देखील येथे सकाळी लवकर पोहोचून गडावर श्री खंडेरायांचं दर्शन घेऊन आता आपण पठाराकडे चाललेलो आहोत। इथे तुम्हाला मधी काही खाद्यपदार्थांचे स्टॉल्स देखील लागतात, जेणेकरून तेथे तुम्ही थोडा वेळ विश्रांती घेऊन काही नाश्ता करून पुढे मार्गस्थ होऊ शकता। इथून मित्रांनो पुढे थोडी वाट ही कच्ची व डोंगराळ आहे। मी तुम्हाला थोडं झूम करून दाखवतो। तिथे राईट साईडला कॉर्नरला वरती जो सुळका दिसत आहे त्याच्या पाठीमागील बाजूस आपल्याला श्री खंडेरायांचं मंदिर लागतं, तिथे आपल्याला जायचं आहे। चला तर मग मित्रांनो, मी तुम्हाला आपण जेजुरी गडावरून पश्चिम दरवाजाने इथपर्यंत कसा आलो तो मार्ग दाखवण्याचा प्रयत्न करतो। तुम्ही व्हिडिओत पाहत असाल गडावरून हा पहा, हा आपला मार्ग आहे, इथून आपण आलो। तसंच मित्रांनो, अजून एक सांगू इच्छितो की आपण गाड्याच्या पायथ्याशी जर का आपलं स्वतःचं वाहन असेल किंवा रिक्षाने मी तुम्हाला इथील मार्ग दाखवण्याचा प्रयत्न करतो। हे बघा, या रस्त्याने आपण इथे सरळ आलं की इथे ही पार्किंग आहे व इथून आपल्याला पुढून ही वाट आहे, ह्या वाटेने देखील आपण मंदिरापर्यंत वरती पोचता येतं। व ही वाट मित्रांनो आपल्याला मगाशी मी दाखवलेल्या सुळक्याच्या पाठीमागे एकत्र येऊन मिळते। मित्रांनो, आता आपण या सुळक्याजवळ पोहोचलेलो हो, तुम्ही पाहू शकता। हे पहा, समोर आपल्याला इथे मंदिराकडे जायचं आहे। चला तर मग मित्रांनो, ही ती वाट मगाशी मी सांगितल्याप्रमाणे त्या टोकाच्या मागील बाजूस हे एकत्र येऊन मिळतात व ही सुसज्ज असल्या कारणाने मित्रांनो येथून जास्तीत जास्त भाविक येत असतात। चला तर आपण देखील श्री खंडेरायांचं दर्शन घेऊ आता।
मित्रांनो, मंदिर गाभाऱ्यात व्हिडिओग्राफीस बंदी असल्याकारणाने सहकार्य असावे. मित्रांनो, श्री खंडेरायांचे दर्शन घेऊन सोबत इतर देवांचेही दर्शन करून आपण येथेच असलेल्या हॉटेलमध्ये नाश्ता करून आता आपण खाली पायथ्याशी जाण्यास सुरुवात करणार आहोत. तर मित्रांनो, मी एकटा असल्याकारणाने व पहाटेची वेळ असल्याने येथे चढण्यास मला 1 तासाचा अवधी लागला. आता इथून आपण खाली उतरून सरळ एस टी बसस्थानक गाठणार आहोत व तेथून आपण अष्टविनायकापैकी एक असलेल्या मयुरेश्वराचं दर्शन करणार आहोत. तर चला, तिथे कसं जायचं त्याबद्दलची माहिती मी तुम्हाला खाली गेल्यावर देतो. तर चला, आता आपण इथून खाली परत उतरायला सुरुवात करू. मित्रांनो, जेजुरी बसस्थानकातून बारामतीकडे जाणाऱ्या कुठल्याही बसने आपल्याला मोरगावपर्यंत प्रवास करता येतो. जेजुरी ते मोरगाव हे अंतर जवळपास 18 किलोमीटरचं असून एस टीने तेथे पोचण्यास साधारण अर्धा तासाचा अवधी लागतो व एस टीचा तिकीट दर हे मात्र 25 रुपये आहे. आता आपण मोरगाव येथे पोचलेलो आहोत. तर चला मित्रांनो, मयुरेश्वराचं दर्शन घेऊया. मित्रांनो, येथे देखील व्हिडिओग्राफीस बंदी असल्याकारणाने सहकार्य असावे. मित्रांनो, श्री मयुरेश्वराचं दर्शन घेऊन मंदिर परिसरात असलेल्या विविध गणेश रूपांचं दर्शन करून आता आपण येथे दुपारी 12 ते 2 दरम्यान महाप्रसाद दिला जातो. तो महाप्रसाद आपण घेणार आहोत. नाम मात्र 50 रुपयात इथे श्रींचा महाप्रसाद दिला जातो. चला तर आपण देखील जाऊन महाप्रसाद घेऊन पुढच्या प्रवासाला सुरुवात करू. मित्रांनो,
श्रींचं दर्शन करून महाप्रसाद घेऊन आता आपण आपल्या परतीच्या प्रवासाला सुरुवात केलेली आहे। आता इथून आपण जेजुरी स्टेशनपर्यंत जाणार आहोत। मी वडापमध्ये बसलेलो आहे। वडापमधून मात्र 20 रुपयात जेजुरी स्टेशन गाठणार आहे। जेजुरी बसस्थानक ते मोरगाव या दरम्यान जेजुरी रेल्वे स्टेशन लागतं। ही पहा मित्रांनो, आपल्याला लगोलग बस देखील उपलब्ध झाली असते। ही बस मित्रांनो बारामतीहून स्वारगेटकडे जाणारी बस आहे। तर तुम्हाला मित्रांनो जर का जेजुरी बसस्थानकातून पुणे स्वारगेट जायचं असल्यास जेजुरी बसस्थानकातून दर अर्धा ते 1 तासाने पुणे स्टेशन ते स्वारगेटकरता बसेस उपलब्ध असतात। आपला परतीचा प्रवास हा 11030 कोल्हापूर मुंबई कोयना एक्सप्रेसने होणार आहे। ही एक्सप्रेस मित्रांनो जेजुरी येथे दुपारी 2:10 येते व मुंबईला सायंकाळी 7:30 पोहोचते। तसेच मुंबईहून थेट जेजुरी येण्याकरता रेल्वेने 11029 मुंबई कोल्हापूर कोयना एक्सप्रेस जी मुंबई येथून सकाळी 8:40 निघते व जेजुरी येथे दुपारी 1:50 पोहोचते। ही एकमेव गाडी आहे मित्रांनो जी जेजुरीकडे थेट मुंबईहून येते। त्यामुळे तुम्हाला जर का मुंबईहून जेजुरी असा प्रवास करायचा असल्यास मुंबई ते पुणे ह्या कुठल्याही एक्सप्रेसने पुण्यापर्यंत येऊन पुणे स्टेशनवरून तुम्हाला STच्या बसेस जेजुरीकडे येण्याकरता दर अर्ध्या तासाने उपलब्ध आहेत। त्याद्वारे तुम्ही जेजुरी गाठू शकता। चला तर मित्रांनो, कोयना एक्सप्रेस आलेली आहे। ह्याच गाडीने आपला मुंबईपर्यंतचा परतीचा प्रवास होणार आहे। मित्रांनो, मुंबईहून जेजुरीला येऊन येथे गडावर श्री खंडेरायाचं दर्शन घेऊन तेथून कडेपठारावर जाऊन तेथे देखील श्री खंडेरायाचं दर्शन करून आपण मोरगावला जाऊन तेथे मयुरेश्वराचं दर्शन करून परत जेजुरी रेल्वे स्थानकात येऊन तेथून आपण कोयना एक्सप्रेसने मुंबईला परतत आहोत। तर तुम्हाला भाग 1 व भाग 2 मधील हा प्रवास कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा व प्रवास आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर व सबस्क्राईब नक्की करा। चला तर मग मी या व्हिडिओला येथेच थांबवतो व आपली रजा घेतो। धन्यवाद।